कोल्हापूर म्हणजे अप्रतिम असा सांस्कृतिक, ऐतिहासिक व प्रेक्षणीय वारसा लाभलेले शहर. त्यात जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी साज घालून मिरवणारे हे कोल्हापूरकर. हजारो भाविक आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी विठ्ठल बिरदेव मंदिर, पट्टण कोडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने निर्गुण स्वरूपात अवतरित झालेल्या आपल्या गुरुमाऊलींचे दर्शन घेत होते. निर्गुण स्वरूपात आपल्या भेटीला आलेल्या त्या प्रत्यक्ष परब्रह्माचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक कार्यक्रमस्थळी धाव घेत होते. आदल्या दिवशी श्री व सौ अनिल पाटील यजमानांचे भाग्य उजळले व त्यांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यनारायणाची किरणे परमपूज्य स्वामीजींच्या स्वागतासाठी अधिक तेजासह उपस्थित झाली होती. अगदी धूमधडाक्यात शोभायात्रेतून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका व प्रतिमा यांचे मुख्य कार्यक्रमस्थळी आगमन झाले. गुरुप्रेमाची दिव्य ज्योत मनात तेवत ठेवून श्रद्धापूर्वक आपल्या मनातील उत्कट भाव प्रकट करत नित्य साधनेतील प्रतिकात्मक पादुकांची पूजा 170 ते 180 भाविकांनी केली, तर काहींनी मानस पूजेचा लाभ घेतला. यानंतर जन्म संस्थानाचे प्रवचनकार श्री विघ्नेश नाईक यांनी उपस्थित भाविकांना विविध अनुभवांमधून गुरुप्रचितीची शाश्वती दिली. देव लगेचच आपल्या हाकेला धावत नसतो, सहजासहजी भेटत नसतो. आपले प्रयत्न, आपला विश्वास किती आहे हे तपासून कोणत्याही संकटात आपल्या मदतीसाठी एकमेव पाठीराखा बनून सोबत असतो. त्यामुळे सद्गुरूंवर निस्सीम विश्वास ठेवावा. देव भावाचा भुकेला, गरीब श्रीमंत नाही त्याला. जैसी श्रद्धा तैसे त्याला फळ त्याचे मिळत असे, असे सांगून देवाला केवळ आपली श्रद्धा, आपले प्रेम, आपला निस्वार्थ भाव हवा असतो. अशा प्रकारे जो सर्वस्व अर्पण करतो त्याचा देव नित्य साथी बनतो, असे श्रुश्राव्य उद्बोधन भाविकांना केले. त्यानंतर मात्र भाविकांनी दुतर्फा रांगेतून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणावर मस्तक ठेवून भाविक तृप्त होत होते. जीवनात येणाऱ्या हर एक लहान मोठ्या संकटांवर मात करण्यासाठी, त्यांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मकता प्राप्त करत होते. गुरुचरणावर प्रीती जडलेल्या 168 भाविकांनी उपासक दीक्षा ग्रहण करून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली मोक्ष प्राप्ती करण्याचा निर्धार केला. या एकदिवसीय आध्यात्मिक सोहळ्याकरिता हजारो भाविक उपस्थित होते. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा या पावन संदेशाचे पालन करत जन्म संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्विकास योजनेअंतर्गत 12 निराधार महिलांना शिलाई मशीन्सचे विनामूल्य वाटप करण्यात आले. उत्तम प्रकारे आपला प्रपंच करत असताना समाजाचेही आपण काही देणे लागतो याची जाणीव
गुरुमाऊली आपल्याला नेहमी करून देत असतात व त्याचे भान ठेवून जगणे हे आपले कर्तव्यच नाही का? या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी परमपूज्य स्वामीजींच्या अकल्पनीय अशा आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचे गुणगान केले. सांगतारतीनंतर फुलांची उधळण करण्यात आली. गुरुभेटीने तृप्त झालेल्या भाविकांनी पुढील भेटीपर्यंत आवश्यक असणारे बळ व सकारात्मक ऊर्जा आपल्या समवेत घेऊन आपल्या गुरुमाऊलींना निरोप दिला. श्री गुरुदेव.